तुमचा पण चेहरा असाच होऊन जाईल जर तुम्ही कोणतं पण स्किन लाइटनिंग किंवा स्किन व्हाइटनिंग क्रीम वापरलं तर। तुम्ही आणि गोरे तर होणार नाहीच, पण तुमच्या स्किनचं बॅरियर डॅमेज होऊन जाईल आणि परत ते रिव्हर्स नाही करताय। तुम्ही किती पण पैसे खर्च करा पण तुमची जुनी स्किन क्वालिटी परत नाही तुम्ही आणू शकणार। घरच्या घरी स्किन लाइटनिंग स्किन व्हाइटनिंग कसं करायचं, कोणते प्रोडक्ट्स वापरायचे, काय रुटीन फॉलो करायला पाहिजे ह्याच्यावर बरेचसे व्हिडिओज आहेत आणि हा मोस्ट सर्च टॉपिक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं एक रुटीन सांगणार आहे जे खरोखर काम करतं। हे रुटीन फॉलो केल्याने तुमचे डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, टॅनिंग तर जाईलच, प्लस तुमची स्किन हेल्दी आणि ब्राईट दिसेल। हे एक स्किन केअर रुटीन आहे जे तुम्हाला डेली कन्सिस्टंटली फॉलो करायचं आहे आणि तुम्ही 30 डेज पर्यंत फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतील। पण सर्वात आधी जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। नमस्कार, माझं नाव आहे सूरज मटकर। मी या चॅनलवरती स्किन आणि हेअर केअर व्हिडिओज बनवतो। जर तुम्ही पण सर्व घरगुती उपाय करून वैतागल्या तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही प्रोडक्ट्स सांगणार आहे जे खरोखर वर्क करतात आणि मी तुम्हाला जे काही प्रोडक्ट सजेस्ट करतो ते स्वतः मी वापरून बघतो की खरोखर ते काम करतात की नाही। सो गोरं होणं और फेअर स्किन हवी असणं ह्यात काही चूक आणि बरोबर नाहीये, ही प्रत्येकाची पर्सनल चॉईस असते। जर कोणाला वाटतं की माझा फेस थोडा ब्राईट झाला पाहिजे किंवा माझी स्किन थोडी फेअर झाली पाहिजे तर ह्यात काही चुकीचं नाहीये। मी हा व्हिडिओ बनवतोय कारण तुम्हाला एक डायरेक्शन मिळाला जेणेकरून तुम्ही कोणतेही रॉंग प्रोडक्ट्स वापरणार नाही जे तुमची स्किन डॅमेज करू शकतात। तर चला आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। फर्स्टली आपल्याला एक मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करायचं आहे। सर्वात पहिले आपल्याला यूज करायचं एक फेस क्लिन्झर किंवा फेस वॉश। मी सजेस्ट करतो की तुम्ही ब्रश केल्यानंतर फेस वॉश यूज करा, कारण का जेव्हा आपण ब्रश करतो तेव्हा टूथपेस्टचा जो रेसिड्यू असतो तो आपल्या लिप्सच्या साईडनं राहू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला पिंपल्स पण होऊ शकतात। सो आपल्याला एक सॅलिसिलिक ऍसिड बेस्ड फेस वॉश यूज करायचं आहे। सॅलिसिलिक ऍसिड हे आपल्या फेसवरून डर्ट आणि पोल्युशन तर काढतच, त्याचसोबत ते आपला फेस जेंटली एक्सफॉलिएट पण करतं। आपल्या स्किनवरचा जो डेड स्किन लेअर असतो तो हळूहळू काढून टाकतं आणि त्या जागेवर नवीन फ्रेश क्लिअर स्किन येते। सॅलिसिलिक ऍसिड बेस्ड फेस वॉश हे ॲक्ने आणि ऑइली स्किनसाठी बेस्ट आहे। चान्सेस आहेत की सॅलिसिलिक ऍसिड तुमची स्किन थोडी ड्राय करू शकते, पण जर का तुमची स्किन ऑलरेडी ड्राय किंवा नॉर्मल किंवा सेन्सिटिव्ह असेल तर टेन्शन घेऊ नका। ह्याच्या पुढची जी स्टेप आहे त्याने तुमची स्किन नॉर्मल होऊन जाईल। मॉर्निंग स्किन केअर मधली स्टेप नंबर 2 आहे की आपल्याला व्हायटमिन सी सिरम यूज करायचं आहे। व्हायटमिन सी हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे आपण जेव्हा आपल्या स्किनवरती लावतो तेव्हा तो आपल्या स्किनवरचा मेलॅनिनचा लेअर क्लिअर करतो आणि मग आपली स्किन ब्राईट होते। याच सोबत हे टॅनिंग, डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन पण कमी करतं। व्हायटमिन सी फेस सिरम हे आपल्याला डेली लावायचं आहे फेस आणि नेक वरती। एक 6 to 7 ड्रॉप्स इनफ होतात। यानंतरची स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर यूज करणं। मॉइश्चरायझर हे नेहमी आपल्या स्किनच्या टाईपच्या हिशोबाने सिलेक्ट करायचा। जर तुमची स्किन ऑइली आणि ॲक्ने प्रोन आहे तर तुम्हाला एक ऑइल फ्री किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर हे बेस्ट आहे, किंवा तुमची जर काय ड्राय, नॉर्मल किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे तर एक सिरामाइड मॉइश्चरायझर बेस्ट असेल। मॉइश्चरायझर तुम्ही एक पी साईज घेऊ शकता आणि हे आपल्या सिरमच्या 2 मिनिट्स नंतर लावायचे फेस आणि नेक वरती। कधी पण आपली नेक आणि कानाच्या मागचा एरिया इग्नोर करू नका। स्टेप नंबर 4 म्हणजे एक चांगलं सनस्क्रीन यूज करणं। सन डॅमेज हा एक मेजर रिझन आहे आपल्या सगळ्या स्किन इश्यूजचा। डार्क स्पॉट्स, पिगमेंटेशन, फाईन लाईन्स, रिंकल्स आणि बरेच काही स्किन इश्यूज हे सनच्या UV रेजनी होऊ शकतात। सो एक चांगलं ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन ज्यात SPF 50 आहे, UVA आहे, UVB आहे ते स्किनसाठी बेस्ट असतं। सनस्क्रीन हे आपल्याला मॉइश्चरायझरच्या वरती लावायचं आहे। तुम्ही एक 2 मिनिटचा गॅप ठेवू शकता। हा एक बेसिक थंब रूल आहे कुठल्या पण स्किन केअर प्रोडक्टच्या लेअरिंग मध्ये की आपल्या 2 मिनिटचा गॅप सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये ठेवायचा आहे। हल्ली सनस्क्रीन मध्ये पण आपल्या स्किनच्या अशा आपल्याला व्हरायटी मिळते। म्हणजे तुमची जर ऑइली किंवा ॲक्ने प्रोन स्किन आहे तर तुम्ही जेल बेस्ड सनस्क्रीन वापरू शकता, किंवा तुमची ड्राय, नॉर्मल, सेन्सिटिव्ह स्किन असेल तर आपण नॉर्मल क्रीम बेस्ड वापरू शकतो। सनस्क्रीन आपल्याला फेसवर तर लावायचं आहेच, प्लस आपली नेक आणि बॅक ऑफ द नेक किंवा इयर्स हे स्किप नाही करायचे। प्लस आपले जे पण ओपन बॉडी पार्ट्स असतील, म्हणजे जर तुम्ही हाफ स्लीव्ह घातले, तुमचा हात ओपन असेल तर आपल्या बॉडी पार्ट्स वरती पण सनस्क्रीन लावायचं आहे। हल्ली सनस्क्रीनचे स्प्रे पण अवेलेबल असतात जे आपण इझिली वापरू शकतो। हे झालं आपलं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे आपण एक्सटर्नली केलं, पण आपल्या बॉडीची इंटरनली पण काळजी घेणं तेवढंच गरजेचं असतं। अँटीऑक्सिडंट्स आणि व्हायटमिन सी रिच आपलं डाएट ठेवलं तर आपल्या पूर्ण बॉडीसाठी बेनिफिशियल असतं। सो डेली मॉर्निंग आपल्याला हा 1 ग्लास ज्यूस कंझ्युम करायचा आहे, ज्याने आपल्या स्किन आणि हेअरसाठी भरपूर फायदे असतात। या ज्यूसमध्ये भरभरून अँटीऑक्सिडंट्स आणि व्हायटमिन सी आणि विटॅमिन्स, मिनरल्स आहेत जे आपल्या पूर्ण बॉडीसाठी बेनिफिशियल असतात। हल्ली मार्केटमध्ये पण बरेचसे सप्लिमेंट्स मिळतात जे आपले स्किन व्हाइटनिंग आणि स्किन लाइटनिंग करतात। त्यातला फेमस म्हणजे ग्लुटाथिओन। पण हे सप्लिमेंट्स एक तर खूप महाग असतात आणि मार्केटमध्ये मिळतात, तर ऑब्व्हियसली त्यात थोडे सिंथेटिक कलर्स आणि प्रिझर्वेटिव्स पण असू शकतात। ती कम्प्लिटली पर्सनल चॉईस आहे। तुम्हाला जर का मार्केटमध्ये ट्राय करायचं असेल, तुमचं बजेट असेल तर तुम्ही डेफिनेटली ट्राय करू शकता, किंवा यू कॅन स्टिक टू द होममेड। आणि कोणतं पण सप्लिमेंट जे आपण बॉडीमध्ये इंट्रोड्यूस करतोय त्याचे रिझल्ट दिसायला आपल्याला 2 महिने मिनिमम तर लागतातच। सो आपल्याला कन्सिस्टंटली 2 महिने तर केलंच पाहिजे, त्याच्यानंतर कुठे तुम्हाला थोडेफार रिझल्ट दिसायला लागतील। घरी ड्रिंक कसं बनवायचं ह्याचा मी एक कम्प्लीट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्याची लिंक मी खाली दिली आहे, नंतर चेक करा। सो आता आपण मूव्ह करूया आपल्या नाईट टाइम स्किन केअर रुटीन मध्ये। तर नाईट टाइम स्किन केअर मध्ये फर्स्ट आपल्याला जे यूज करायचं आहे ते आहे क्लिन्झिंग बाम किंवा मिसेलर वॉटर। क्लिन्झिंग बाम किंवा मिसेलर वॉटर हे आपल्या चेहऱ्यावरचं सगळं डर्ट, डस्ट आणि दिवसभर आपण जे काही प्रोडक्ट्स वापरले चेहऱ्यावरती ते सर्व क्लीन करण्याचं काम करतं। हल्ली आपण फेसवरती जे काही प्रोडक्ट्स वापरतो, सनस्क्रीन म्हणा, मॉइश्चरायझर म्हणा, हे सर्व स्वेट प्रूफ किंवा वॉटरप्रूफ असतात। त्यामुळे आपण नुसतं जर का फेस वॉश केला तर ते पूर्णपणे क्लीन नाही होणार,
त्याच्यासाठी आपल्याला मिसळ वॉटर किंवा क्लिन्झिंग बाम यूज करायचं आहे, जे पूर्णपणे आपली स्किन क्लीन करण्यात मदत करतं. नाईट रुटीन मध्ये सेकंड स्टेप म्हणजे फेस वॉश. तुम्ही सेम यूज करू शकता जे आपण मॉर्निंग मध्ये यूज केलेलं. नाईट रुटीन मध्ये आपल्याला ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स यूज करायचे आहेत. मॉर्निंग रुटीन मध्ये आपण शक्यतो ऍक्टिव्ह अवॉइड करतो, कारण ते आपली स्किन जास्त सेन्सिटिव्ह बनवतात आणि त्याने सन डॅमेजचे चान्सेस वाढतात. मॉर्निंग स्किन केअर रुटीन मध्ये जसं आपण व्हिटॅमिन सी वापरलेलं, तसं आपल्या नाईट रुटीन मध्ये तुम्ही आयदर कोजिक ऍसिड किंवा ग्लायकॉलिक ऍसिड वापरू शकता. ही सिरम्स आपल्या स्किनचं मेलॅनिन कमी करतात आणि आपल्याला एक शेड ब्राईटर करतात. या सिरम वरती आपल्याला सेम मॉइश्चरायझर यूज करायचं आहे, ते आपण सकाळी मॉर्निंग स्किन केअर रुटीन मध्ये यूज केला. सो हे झालं आपलं नाईट स्किन केअर रुटीन एक्सटर्नली. पण सेम आपण सकाळी जो एक ज्यूस प्यायलो, तो आपल्या नाईट साठी एक वेगळं ड्रिंक आहे, जे अँटीऑक्सिडंट्स मध्ये भरपूर असतं आणि आपली साऊंड स्लीप साठी पण हेल्प करतं. हे मॅजिकल ड्रिंक म्हणजे कॅमोमाईल ग्रीन टी. मार्केटमध्ये बरेचसे ब्रँड्स अवेलेबल आहेत, तुम्ही तुमच्या बजेट आणि चॉईसच्या हिशोबाने सिलेक्ट करू शकता. मी सर्व प्रोडक्टचे लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन केले आहेत, तुम्ही नक्की चेक करा. तुम्ही हे रुटीन जर का स्टेप बाय स्टेप कुठली स्टेप मिस न करता 2 महिन्यापर्यंत फॉलो केलं तर तुम्हाला रिझल्ट नक्की दिसायला लागतील. जर का तुम्हाला पर्सनल कन्सल्टेशन हवंय किंवा एक कस्टमाइज स्किन केअर किंवा हेअर केअर रुटीन बनवून हवंय, तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कॉमेंट करा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हेल्दी राहा. ओके, बाय.